आज आहे ना रात्रीच्या जेवणामध्ये काहीतरी स्पेशल नॉनव्हेज खायची इच्छा होत होती. पण घरात फ्रीजमध्ये फक्त अंडे होते. तर म्हटलं चला आज रिच ग्रेव्हीची ही अंडा करी तयार करूया. आता याला तुम्ही काय नाव द्याल हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी याला एग बटर मसाला नाव दिलेला आहे. तुम्ही शाही अंडा करी किंवा शाही अंडा मसाला यापैकी काहीही नाव देऊ शकता. आता नाव तर झाली. चला ही शाही रेसिपी करायला सुरुवात करूया. आणि आज या एग बटर मसाल्याची अगदी साधी रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे. कोणीही कुक करू शकेल. अगदी 10 ते 15 मिनिटात तयार होते आणि चव तर अगदी रॉयल, अगदी शाही. आणि जरी यामध्ये अंडे वापरले असले तरीही आपण याच पद्धतीने पनीर किंवा चिकन घालून पण ही रेसिपी तयार करू शकतो. चला तर ही रेसिपी करायला सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल मेजवानी बाय सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आजची अगदी साधी सोपी मस्त अशी अंड्याची रेसिपी सुरू करूया. त्यासाठी इथे मी 4 अंडी घेतलेली आहे. 4 अंडी दोघांना पुरेशी आहे. आता ही अंडी उकळायची कशी हे पण मी इथे सांगणार आहे. तर मी एक पातेलं घेतलं आहे. त्यामध्ये ही 4 अंडी घातली. भरपूर पाणी घालायचं आहे आणि यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडासा लिंबाचा तुकडा वगैरे असेल ना तर तो हा लिंबाचा तुकडा मी ऑलरेडी पिळून घेतलेला होता आणि तोच परत मी यामध्ये घातलेला आहे. आता मीठ आणि लिंबू घातल्याने काय होतं तर मीठ घातल्याने आपले जे अंडे आहेत ते छान व्यवस्थित शिजतात आणि जेव्हा आपण याचं साल काढतो ना तर ते साल पण व्यवस्थित निघतात. आणि लिंबामुळे हे जे काही पातेलं आहे ते खराब होत नाही. जर तुम्ही अल्युमिनियमच्या पातेल्यामध्ये जर उकळत असाल तर त्यामध्ये लिंबाचा तुकडा किंवा थोडासा चिंचेचा कोळ जरूर घाला. आता मी याला मीडियम गॅसवर 15 मिनिटं उकळून घेतलं आणि आता यावरती झाकण ठेवून एक 5 मिनिटं असंच ठेवूया. अंड्यावरती झाकल्यामुळे काय होतं थोड्या वेळाने हे जे अंडे आहे असे क्रॅक होतात. आता इथे मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत होते पण बऱ्याचदा म्हणजे आज झालेला नाहीये पण बऱ्याचदा ही अंडी जी आहे ती छान अशी तुटून येतात. त्याचे जे साल आहे ते असं क्रॅक होऊन येतं. तर आज झालेलं नाहीये पण मी जसं सांगितलं त्या पद्धतीने एकदा करून बघा, नक्की होतं. तर आता इथे साल पण व्यवस्थित निघतात. आता काय करायचं या पद्धतीने मी पाणी जे गरम पाणी आहे ते टाकून दिलं. थोडंसं थंड पाणी घेतलं आणि या पद्धतीने साल काढायचे. साल काढताना थोडंसं पाण्यामध्ये बुडवायचं आणि मग साल काढायचे. म्हणजे काय होतं सगळे साल व्यवस्थित निघतात आणि असे तुकड्या तुकड्यांमध्ये नाही निघत. छान व्यवस्थित एकसंध एकसारखं असं निघतात. म्हणजे संपूर्ण हे साल निघून येतं. त्यानंतर याला मी या पद्धतीने कट करून घेतलेला आहे. पूर्ण आतपर्यंत कट नाही करायचं, फक्त थोडा थोडा चिरा मारून घ्यायचा. तर असं गोल आकाराने मी चिरा मारून घेतलेले आहे आणि याच पद्धतीने सगळ्या अंड्यांना चिरा मारून घेतलेला आहे. आता हे जे अंडे आहे ते थोडेसे आपण फ्राय करून घेणार आहोत. तर फ्राय करण्यासाठी एका पॅन मध्ये थोडंसं बटर घेतलं. आता एग बटर मसाला आहे म्हणून मी इथे बटरमध्येच हे परतवून घेत आहे. तर थोडंसं बटर घातलं. बटरच्या ऐवजी तुम्ही तेल पण घालू शकता. थोडंसं मीठ, थोडंसं तिखट, थोडा गरम मसाला आणि थोडी कोथिंबीर घालून फक्त यावरती थोडे थोडे डाग येतपर्यंत असं फ्राय करून घ्यायचं. तर एक 5-6 मिनिटं याला फ्राय करून घ्यायचं अगदी कमी गॅसवर किंवा लो टू मीडियम गॅसवर. तर हे बघा अंड्याचा किती छान रंग आलेला आहे ना. तर असेच आपण अंडे थोडेसे फ्राय करून घेतले की अंड्यांना पण छान चव येते. तर इथे आपले अंडे तयार झालेली आहे. ही छान फ्राय करून घेतली. आता आपण ही एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि ग्रेव्हीची तयारी करू. तर ग्रेव्ही करण्यासाठी आज मी अगदी सिंपल पेस्ट तयार करून घेणार आहे. त्यासाठी 2 मोठे टोमॅटो घेतले. लाल टोमॅटो घ्यायचे आहे म्हणजे ग्रेव्हीला रंग छान येतो. त्यानंतर कोथिंबीरीच्या काड्या घेतलेल्या आहे. 4-5 लसूण, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 2 मिरच्या घेतल्या आणि फक्त 1 वेलची आणि 4-5 मिरे घेतलेले आहे. मिरेचे दाणे घेतलेले आहे आणि हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. तर एकाच बॅचमध्ये न करता मी 2 बॅचमध्ये हे बारीक करून घेत आहे. सोबतच मी 7-8 काजू भिजत घातले होते गरम पाण्यामध्ये. तर ते पण छान सॉफ्ट भिजले आहे. तर हे पण यासोबतच आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. तर मिक्सरच्या पॉटमध्ये एकदाच सगळं मावणार नाही आणि ते सगळं बाहेर येईल म्हणून मी इथे 2 बॅचमध्ये करून घेतलं. तर हे बघा आपली मस्त अशी स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे. तर छान बारीक वाटून घ्यायची. ठीक आहे. तर आता आपला मसाला तयार झालेला आहे. एक वाटण तयार झालं आहे. आता ज्यामध्ये आपण अंडे फ्राय करून घेतले होते त्याच पातेल्यामध्ये मी थोडंसं तेल आणि परत थोडं बटर घेतलं. तर
1 ते 1.5 चमचा तेल घेतला आहे आणि 2 चमचे बटर घेतलेलं आहे. बटर जळू नये म्हणून थोडंसंच तेल घातलं आणि या भाजीला जास्त तेल किंवा बटर घालायची गरज नाही. त्यानंतर यामध्ये एक मोठा साईजचा कांदा किंवा मीडियम साईजचा कांदा छान बारीक चिरून घेतला, तो घातला आणि तो छान परतवून घ्यायचा आहे. तर कांदा अगदी सॉफ्ट होतपर्यंत परतवून घेऊ. त्यानंतर यामध्ये सगळे सुके मसाले घालू, जे आपले नेहमीचे घरचे सुके मसाले असतात तेच. ज्यामध्ये पाव चमचा हळद घातली, 1 चमचा तिखट घातला आहे, 1 चमचा धणे जिरे पूड घातली आणि चवीपुरतं मीठ घातलं आणि परत 1 मिनिट परतवून यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण यात अजून 1-2 मिनिटं किंवा याला तेल सुटतपर्यंत परतवून घेऊ. तर हे बघा, इथे 1-2 मिनिटं झालेले आहे. पाणी घातल्यामुळे आपले मसाले जळत पण नाही आणि छान याला तेल सुटतं. सगळे मसाले या कांद्यासोबत छान शिजतात. आता जी आपण पेस्ट तयार करून घेतली होती ती यामध्ये घालायची आणि आता याला तेल सुटतपर्यंत छान परतवून घ्यायचं. तर गॅस लो टू मीडियम ठेवायचा आणि छान याला एक 5 ते 6 मिनिटं याला परतवून घ्यायचं किंवा छान तेल सुटतपर्यंत परतवून घ्यायचं. तर हे बघा, तुम्ही बघू शकता मस्त याला तेल सुटायला लागलेलं आहे. तोपर्यंत मी परतवून घेतलं. यामध्ये थोडीशी आपल्याला साखर पण घालायची आहे. तर मी अर्धा चमचा साखर घालत आहे. जेव्हा तुम्ही तिखट मीठ घालता तेव्हाच घातली तरी चालेल. त्यानंतर आता यामध्ये थोडंसं पाणी घालू आणि मिक्सरच्या पॉटमध्येच मी जी काही ग्रेव्ही लागली होती ती सगळी घालून घेतली आणि याला उकळी येऊ देऊ. आता इथे पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्ही ॲडजस्ट करायची आहे, जशी तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे त्याप्रमाणे. तर मी इथे नंतर थोडंसं गरम पाणी घातलं आणि गरम पाणी घालून या ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी मला जशी पाहिजे तशी मी करून घेतली. तर ही थोडीशी सेमी थिक ठेवा, म्हणजे खूप पातळ नको किंवा खूप घट्टही नको. तर या पद्धतीची आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं तेल सुटत आहे, छान रंग आलेला आहे ग्रेव्हीला. आणि यामध्ये ना आपण काजू घातलाय, त्याच्यामुळे ही ग्रेव्ही थोड्या वेळाने म्हणजे थोडी घट्ट येत जाते. तर मग तुम्हाला थोडं गरम पाणी घालून या ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे. तर मी परत थोडं गरम पाणी घालून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट केली. तर आपली ही ग्रेव्ही आता मस्त तयार झालेली आहे. मी चांगलं याला 5 मिनिटं शिजवून घेतलं आणि आता यामध्ये फ्रेश क्रीम, थोडी कसुरी मेथी गरम करून छान असं बारीक करून घेतली, कोथिंबीर घातली आणि हे जे तळलेले अंडे आहे, फ्राय केलेले अंडे आहेत ते पण यामध्ये घालू आणि छान मिक्स करून घेऊ. आता याला मी परत 2 ते 3 मिनिटं छान वाफ काढून घ्यायची आहे. म्हणजे हा जो काही फ्लेवर आहे आपल्या ग्रेव्हीचा सगळा या अंड्यामध्ये जाईल आणि मस्त असं 2 ते 3 मिनिटानंतर आपली ही मस्त अशी एग बटर मसाला तयार झालेला आहे. सगळ्यात शेवटी इथे मी थोडा गरम मसाला आणि परत थोडी कोथिंबीर घालून याला गार्निश केलं आणि मस्त आपला हा बटर मसाला तयार आहे. सॉरी, एग बटर मसाला तयार आहे. आता तो एन्जॉय करायचा आहे. तर मी थोडेसे जाडसर असे फुलके केलेले आहेत. ते थोडे असे जास्त भाजले गेले असतात ना तसे आणि त्याला मस्त तूप लावलेलं आहे. अगदी साध्या पोळीसोबत, फुलक्यांसोबत किंवा कुठल्याही पराठ्यांसोबत, नानसोबत खूप छान लागतात. एकदा नक्की ट्राय करा. अंड्याची अशी शाही रेसिपी तुम्ही कधी बनवली का? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, इथे मला तुम्हाला एक सांगायचं आहे, की जरी अंडा वापरलेला असला ना, तरीही खूप छान लागते. म्हणजे असं समजू नका, की यामध्ये चिकनच पाहिजे. अंडा करी पण या पद्धतीने करून बघा, खूप मस्त लागते. तर एकदा ट्राय करा, मला कमेंट करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत उद्या शनिवार, तर दुपारी संध्याकाळी 5 वाजता लाईव्हमध्ये आणि दर सोमवार ते शुक्रवार दुपारी 2 वाजता. चला भेटूया. बाय.